एक ऐसा है एक वैसा है बोले होते. त्याच्यानंतर काय बोलले, बिहार में तो एक इंडस्ट्री चलती है वो है एक्सटॉर्शन की. एक्सटॉर्शन म्हणजे खंडणीची. एक्सटॉर्शन हे बिहारचेच शत्रुघ्न सिन्हा बोलतायत. कुठच्या प्रदेशाबद्दल? बिहारबद्दलच बोलतायत. आज मुंबईमधल्या कुठच्याही पोलीस अधिकाऱ्यांना विचारून बघा, त्यांचा सर्वात जास्ती वेळ हे यूपी बिहारमधनं इथे जे गुन्हे करतात त्यांना शोधण्यासाठी तिकडे जावं लागतं. सर्वात जास्ती वेळ त्यांचा तिकडे जातो. सगळ्या पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही विचार करा, एवढे अपराध कधी महाराष्ट्रामध्ये कधी होत नव्हते. हे का व्हायला लागले? कशासाठी व्हायला लागले? मला लोक विचारतात, काय तुमची मराठीची व्याख्या काय? सोपी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर ज्याच्या तोंडून आपसूक जय येतं तो मराठी. आमच्या शिवरायांचं ज्यावेळेला शिवचरित्र ज्यावेळेला वाचत असताना किंवा ऐकत असताना ज्याच्या अंगावरती काटा येतो ना तो मराठी. ज्ञानेश्वर माऊलींपासून ते आमच्या कुसुमाग्रजांपर्यंतच्या कविता वाचताना तल्लीन होणारा जो असतो ना तो मराठी. हे कसले एकरूप होत आहेत? 1 मे साजरा करतायत आत्ता गंगेच्या काठावर. आणि इकडे महाराष्ट्र दिन कसला? भोजपुरी गाण्यांचा. भोजपुरी गाणी ऐकवतो तुम्ही? मराठी बोलता येतं का? म्हणून मी आमच्या सगळ्या लोकांना सांगितलंय, सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितलंय, कधी कुठेही तुम्हालाही सगळ्यांना सांगतो, हे टिकवायचं असेल तर कुठेही जिकडे जाल तिकडे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फक्त मराठी बोलण्याचाच वापर तुम्ही केला पाहिजे. तर हे पुढचं सगळं टिकून राहील. त्याशिवाय सुधारायचे नाहीत. यांची मस्ती किती. आज उत्तर प्रदेश बिहारमध्ये हे आम्हाला राज्यघटना शिकवत आहेत. महाराष्ट्राला महाराष्ट्र प्रत्येक वेळेला सर्वप्रथम राष्ट्राचा विचार करत आला आणि हे सगळे प्रांत सर्वप्रथम आपल्या प्रांताचा विचार करत आले आणि मग नंतर देशाचा विचार करत आले. हे महाराष्ट्राला राज्यघटना शिकवणार? ज्यांनी घटना लिहिली तेच मुळातले महाराष्ट्रातले. हे आम्हाला काय शिकवणार? घटनाविरोधी मी काय बोललो? मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्ही हिंदी भाषेचा ठराव मांडता, भोजपुरी सिनेमाला सवलती देता. हे कसलं षडयंत्र आहे? हे काय चालू आहे? यांना हवंय काय? यांना हवंय हे सगळं काबीज करायचंय. आज 227 नगरसेवकांच्या मुंबई महानगरपालिकेमध्ये आज बघा 24 नगरसेवक हे सगळे आहेत उपरे. कसे 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 हळूहळू घुसत जातात ते बघा, आतमध्ये जात आहेत ते बघा. आणि वरती येऊन इकडे महाराष्ट्रातल्या नेत्यांना हे शिव्या घालणार. काय लायकी यांची? तो अबू आझमी याचा मुलगा ड्रग्ज मध्ये सापडला होता, हा बॉम्बस्फोटामध्ये सापडला होता. काय च्या आईला खानदान आहे. इथे काठ्या वाटण्याच्या भाषा करता तुम्ही. आणि मग मी काय चुकीचं बोललो होतो की अबू आझमीने जर समजा इथे काठ्या वाटपाचा कार्यक्रम केला तर राज ठाकरे महाराष्ट्रभर तलवार वाटपाचा कार्यक्रम हातामध्ये घेईल. दोन अडीच हजार महिलावरनं इकडे येऊन दादागिरीची भाषा नाही करायची. तुम्हाला इकडे राहायला देतो हे उपकार समजा. त्याच्यानंतर तो म्हणतो काय, आझमगडवरनं 20,000 माणसं घेऊन येईन म्हणे. अरे घेऊन तर ये, जाताना 40,000 फक्त पाय जातील. आता ह्याच्यावरती सगळेजण म्हणणार बघा कशी प्रक्षोभक भाषण करता. प्रक्षोभक मी केलं?
काठ्या वाटपाचा मी बोललो होतो. 20,000 आजमगडवरून माणसं घेऊन यायचं मी बोललो होतो. हा अबू आझमी ह्याची अवकात काय? मला सांगा, महाराष्ट्रामधले जे काही मतभेद असतील, इथं सर्व राजकीय पक्षांमधले, ते आमचं आम्ही बघून घेऊ. हा कोण सांगणार आहे? हा काल अबू आझमी टीव्ही चॅनलवरती म्हणतो की शरद पवारांनी म्हणे रस्त्यावरती वाडगं घेऊन भीक मागितली पाहिजे. गृह खातं यांच्या हातात, सगळ्या गोष्टी यांच्या हातात. का नाही याचा बंदोबस्त होत? रस्त्यावरती नागडा करून फोडून काढला पाहिजे असल्या सगळ्या लोकांना. ह्याची हिंमत कशी होते? या महाराष्ट्रामधल्या कुठच्याही नेत्याबद्दल ह्यांची बोलायची हिंमत कशी होते? कोण ही माणसं तरी कोण? यांचा संबंध काय या महाराष्ट्राशी? संयुक्त महाराष्ट्रामध्ये 105 जणांचे ज्यांनी बलिदान केलं, इतकी लोक लढले. आचार्य आत्र्यांपासून, माझ्या आजोबा प्रबोधनकार ठाकरेंपासून, डांगेंपासून, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पण लिहिलेलं आहे त्याच्यावरती. त्यांनीही पाठिंबा दिलेला आहे. सगळ्याच मोठ्या नेत्यांनी त्या संयुक्त महाराष्ट्राला पाठिंबा दिला. तो संयुक्त मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळाला तो या काय युपी बिहारच्या भैयांच्या गोठ्यात बांधण्यासाठी? मला सांगा, आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये, इतक्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, सगळीकडे, सगळ्या शहरांमध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात. पंजाबी राहतात, गुजराती राहतात, मारवाडी राहतात, सिंधी राहतात, पारशी राहतात, सगळ्या प्रकारचे लोक राहतात. का नाही हो कधी आपल्याला वाटलं की हे ताकद दाखवतात म्हणून? कधीच आपल्याला असं वाटलं नाही की बाबा गरबा चाललाय, दांडिया चाललाय, हे बघा कशी आपली ताकद दाखवतात. कधीच नाही वाटलं. आपणही त्यात समरस होतो. तेवढ्यापुरता तो 9 दिवसाचा दांडिया होतो, गरबा होतो, संपला विषय. बंगाली बांधवांची इकडे दुर्गा पूजा असते. मी लहानपणापासून जात असे. मला नाही कधी वाटलं की बंगाली लोक इथे ताकद दाखवतात. ज्या वेळेला छठपूजेचे कार्यक्रम ज्या वेळेला हे सुरू करतात, का सगळ्यांना असं वाटतं की हे ताकद दाखवतात रस्त्यावरती येऊन आपली?